आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं आमदारांना निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि वितरित करण्यात आलेल्या या निधीची सध्या जोरदार चर्चा रंगतेय। महायुतीतले म्हणजे सत्ताधारी पक्षातले असे 54 आमदार आहेत आणि सगळे नवनिर्वाचित आमदार आहेत, म्हणजे फर्स्ट टाइमचे आमदार आहेत। या 54 आमदारांवरती निधीची बरसात झाली आहे। 5 कोटींचा निधी प्रत्येक आमदाराला दिला गेलाय। सर्वांसाठी मिळून 270 कोटींचा निधी वितरित करण्यासाठी नियोजन विभागाचा शासन निर्णय जारी झालाय। गेल्या काही दिवसात ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका आणि नगरपालिकांमध्ये निधीचा वर्षाव केला गेला होता। आता महायुती सरकारनं फर्स्ट टर्म आमदारांवरती निधीची खैरात केली आहे, पण सरकारच्या निर्णयामुळे जुन्या आमदारांमध्ये मात्र नाराजीची चर्चा आहे। त्यामुळे आता आवश्यकतेनुसार जुन्या आमदारांना प्रत्येकी 2 ते 2.5 कोटींपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि त्याबाबतचे आदेश सुद्धा लवकरच काढले जातील अशी माहिती सूत्रांकडून मिळते। आणि या सगळ्या संदर्भात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सुद्धा पाहूया। जनतेचा पैसा हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। निधी वाटपावरून भारतीय जनता पार्टीवर आरोप करण्यापूर्वी पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं। तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ फासण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही, हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। नवनिर्वाचित बरोबर आहे ना। आता जुने मी आमदार आहे, आता माझा निधी इतका पाठीमागे दिलेला आहे, तिचा अजून उडवाय अजून संपलेला नाही। तर नवीन आमदार साहजिक आहे, नवीन आमदारांना थोडं तरी मिळालं पाहिजे। तर नवीन आमदारांचा हक्क आहे, ते पण आमचे सहकारी त्यांना नवीन आहेत। आता मागच्या आम्ही इतके गेल्या वर्षी मंजूर करून ठेवलेत, आम्ही 5 वर्ष रोज उद्घाटन केली तरी ते अजून हे दिवस कमी पडतील आम्हाला। इतकी कामं आम्ही मंजूर करून ठेवलेली आहेत। तर महायुतीच्या एकूण 54 आमदारांवरती निधीची खैरात झाली आहे। कोणत्या पक्षातले किती फर्स्ट टाइम आमदार आहेत त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूयात। भाजपचे 33 आमदार नवनिर्वाचित आहेत, ज्यांना अर्थातच हा निधी मिळालेला आहे। शिवसेनेचे, शिंदे गटाचे 14 आमदार, अजित पवारांचे राष्ट्रवादीचे 8 आमदार, काँग्रेसचे 6 आमदार हे नवनिर्वाचित आहेत। ठाकरेंच्या पक्षाचे 10 आमदार हे नवनिर्वाचित आहेत, फर्स्ट टाइम आमदार आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 जण असे आहेत की जे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून गेलेत, पण यापैकी केवळ महायुतीच्या म्हणजे सत्ताधारी फर्स्ट टाइम आमदारांना 270 कोटींचा निधी म्हणजे प्रत्येकी 5 कोटींचा निधी हा वितरित झालेला आहे आणि या निधीवरनं सध्या कमालीची चर्चा ही रंगलेली आहे।